नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज घेऊन आलो आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2027 साठी महत्त्वाची सराव प्रश्नपत्रिका. मित्रांनो, आपण 30 प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो आणि 30 गुणांसाठी ही प्रश्नपत्रिका ठेवलेली आहे. तर 20 मिनिटांचा वेळ आहे मित्रांनो. ही प्रश्नपत्रिका आपण खूप लवकर सोडवणार आहोत. यामध्ये 30 जे GS चे प्रश्न आहेत, टोटली इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो, जे की इथून मागे म्हणजेच PYQ झालेले प्रश्न आहेत मित्रांनो. टोटली खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. परिस्थितीवर मात करून जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच एक दिवस खरा वर्दीचा मानकरी ठरतो मित्रांनो. यामधले जे प्रश्न आहेत त्यांना सुरुवात करूयात वेळ वाया न घालवता. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात जंगल सत्याग्रह म्हणून प्रसिद्ध असलेले बिळाशी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो सांगली या ठिकाणी आहे. महत्त्वाचं आहे मित्रांनो, खूप वेळा येणारा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गेटवे ऑफ इंडिया मुंबईत आहे तर इंडिया गेट कोठे आहे? हे महत्त्वाचं आहे आणि कन्फ्यूज करणार आहे मित्रांनो. जर गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईत आहे तर इंडिया गेट हे दिल्लीमध्ये मित्रांनो, नवी दिल्ली. लक्षात ठेवायचं आहे, इंडिया गेट आणि गेटवे ऑफ इंडिया ह्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ग्रँड ट्रँक रोड म्हणजे GT रोड हा ऐतिहासिक रस्ता कोणी बांधला होता? उत्तर आहे मित्रांनो शेरशाह सुरी यांनी बांधला होता मित्रांनो GT रोड. लक्षात ठेवा, ग्रँड ट्रँक रोड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुनी तेल शुद्धीकरण शाळा म्हणजेच ऑइल रिफायनरी कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो दिग्बोई. लक्षात ठेवा, दिग्बोई येथे आहे, आसाम या ठिकाणी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, भारतातील सर्वात जुनी तेल शुद्धीकरण शाळा. ओके, पुढचा प्रश्न आहे, लोकसभेत महाराष्ट्रातून एकूण किती खासदार निवडून जातात? तर उत्तर आहे मित्रांनो 48 खासदार. लक्षात ठेवायचं आहे, 48 खासदार. त्यानंतर विधानसभा 288 आमदारांची आहे मित्रांनो आपली महाराष्ट्राची. त्यात एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो. आणि विधान परिषद जी आहे ती मित्रांनो 78 आहे. लक्षात ठेवा, 78 सदस्य. तर विधानसभेत एकूण किती आमदार असतात महाराष्ट्र विधानसभा? तर 288. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो राजस्थान. लक्षात ठेवायचं आहे, नागौर जिल्हा 1959 साली. लक्षात ठेवा, हे तारीख पण महत्त्वाची मित्रांनो, साल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, घटना समितीने भारताचा राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकृत केला? तर उत्तर आहे मित्रांनो 22 जुलै 1947. लक्षात ठेवा, 22 जुलै 1947. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला विणकरांचे शहर म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो इचलकरंजी. हा कुठल्या जिल्ह्यामध्ये? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो इचलकरंजी. लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे मॅचेस्टर असे देखील म्हटले जाते मित्रांनो इचलकरंजी या शहराला. त्यानंतर तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम जळगाव जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? तर उत्तर आहे मित्रांनो चांगदेव या ठिकाणी होतो. संगम खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. खूप वेळा संगम, दोन नद्यांचा संगम कुठे होतो किंवा कुठल्या कुठल्या नद्यांचा संगम होतो या ठिकाणी असे प्रश्न येत असतात मित्रांनो. महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर सायलेंट व्हॅली म्हणजे शांतदरी राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो केरळ या राज्यामध्ये. लक्षात ठेवा, केरळ राज्य. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात एकूण किती पाळ्या किंवा बरगड्या असतात? तर उत्तर आहे मित्रांनो 24 बरगड्या. लक्षात ठेवा, 12 जोड्या असतात. महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाण्याचे तापमान 0°C वरून 4°C पर्यंत वाढवल्यास त्याचा आकारमानावर काय परिणाम होतो? तर उत्तर आहे मित्रांनो आकारमान कमी होते. लक्षात ठेवा मित्रांनो, आकारमान हा कमी होतो, पाण्याचे असंगत आचरण होते. लक्षात ठेवा. त्यानंतर विजेच्या दिव्यात प्रकाश देणारा फिलामेंट वितळू नये म्हणून त्यात कोणता वायू भरलेला असतो? तर उत्तर आहे मित्रांनो नायट्रोजन किंवा आर्गॉन. लक्षात ठेवा, नायट्रोजन किंवा आर्गॉन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कॉपर म्हणजेच तांबे आणि झिंक म्हणजे जस्त यांच्या मिश्रणातून अलॉय कोणता धातू तयार होतो? तर उत्तर आहे मित्रांनो पितळ. लक्षात ठेवा, पितळ म्हणजेच ब्रास. लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे खूप वेळा येतो. तांबे आणि जसच्या मिश्रणातून कुठला धातू तयार होतो? तर पितळ. लक्षात ठेवा. त्यानंतर मानवी रक्ताचा सामू साधारणपणे किती असतो? तर उत्तर आहे मित्रांनो 7.4. किंचित आम्लारी धर्मी असतो मित्रांनो. लक्षात ठेवा, आम्लारी धर्मी. त्यानंतर भारतातील पहिली ताग गिरणी
ज्यूट मिल 1855 मध्ये कोठे सुरू झाली? तर उत्तर आहे मित्रांनो रिसरा येथे झाली मित्रांनो, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फेरा या कायद्याऐवजी भारतात सध्या कोणता कायदा लागू आहे? तर फेमा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा फेमा. फेमा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट, लक्षात ठेवा फेमाचा फुल फॉर्म फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची म्हणजेच UN ची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे मित्रांनो 24 ऑक्टोबर 1945 ला. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर लिओन या ठिकाणी आहे मित्रांनो, फ्रान्स या देशामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी पोलीस दलात वापरल्या जाणाऱ्या श्वान पथकातील कुत्र्यांची मुख्य जात कोणती असते? तर उत्तर आहे मित्रांनो डॉबरमॅन, लक्षात ठेवा. त्यानंतर जर्मन शेफर्ड आणि लॅब्राडोर, लक्षात ठेवा लॅब्राडोर. त्यानंतर महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच ACB चे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर पास्को कायदा प्रामुख्याने कोणाच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आला आहे? उत्तर आहे मित्रांनो लहान मुले, लैंगिक अपराधांपासून संरक्षण यासाठी बनवलेला मित्रांनो लहान मुलांसाठी. त्यानंतर भारताची पहिली अणुभट्टी म्हणजेच अप्सरा कोठे उभारण्यात आली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो तुर्भे येथे मित्रांनो, मुंबई येथे, लक्षात ठेवा. विद्युत धारेचा इलेक्ट्रिक करंट म्हणजेच SI एकक काय आहे? तर उत्तर आहे मित्रांनो अँपियर, लक्षात ठेवा अँपियर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हे कोणते आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली आणि गोंदिया, लक्षात ठेवा छत्तीसगड या राज्याला लागून आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हरिजन हे प्रसिद्ध वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर महात्मा गांधी यांनी केले होते मित्रांनो, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? तर भारतातील जनतेने दिलेले मित्रांनो, विशेषतः राष्ट्रीय आंदोलनादरम्यान, लक्षात ठेवा. त्यानंतर शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण करण्याचे मुख्य काम कोणता अवयव करतो? तर किडनी करत असतो मित्रांनो, वृक असं म्हटले जाते मित्रांनो, मूत्रपिंड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर मध्यभागी कोणते चिन्ह आहे? तर पंचकोनी तारा आहे मित्रांनो आणि हाताचा पंजा, लक्षात ठेवा उभय मुद्रा असं म्हटलं जातं मित्रांनो त्याला. मित्रांनो हे 30 प्रश्न कसे वाटले तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा मित्रांनो. आणखी नवीन व्हिडिओज बघण्यासाठी किंवा मागचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही फॉलो करून ठेवा मित्रांनो. महत्त्वाचे प्रश्न असतात पूर्णच्या पूर्ण आपण मागील वर्षी झालेले प्रश्न किंवा त्याच्या पाठीमागे झालेले PYQ फॉर्मॅटमधले प्रश्न असतात, इम्पॉर्टंट ठरतात मित्रांनो परीक्षेसाठी. सतत येणारे प्रश्न असतात. GS हे कंटिन्यू बघितल्यानंतर वाचल्यानंतर ते लक्षात बसणारी गोष्ट आहे, त्यामुळे कंटिन्यू तुम्ही बघू शकता मित्रांनो. धन्यवाद.